BSc केमिस्ट्री झालेला असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. मी म्हणेल हा गोल्डन चान्स नाही आहे, हा प्लॅटिनम चान्स आहे. कारण तुम्ही जर केमिस्ट्री झालेला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की गोल्डपेक्षा पण प्लॅटिनम महाग आहे. काय आहे सर प्लॅटिनम चान्स? नीट बघा बरं का, तुमच्या खूप फायद्याची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामार्फत काही जागा सुटलेल्या आहेत. आणि जागा एवढ्या बेस्ट आहेत ना की तुम्ही म्हणाला अरे वा माझं नशीबच खुललं. काय जागा आहे नीट समजून घेऊया. त्याआधी जर तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करायची असेल तर गुगलवर जा. गुगलवर तुम्हाला टाईप करायचं dfsl.maharashtra.gov.in. आता या वेबसाईटवर आल्यावर हे पेज होमपेज तुम्हाला ओपन होईल. जर जाहिरात डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी ते इथं क्लिक करून तुम्हाला जाहिरात डाउनलोड करता येईल. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथं बघा, इथं जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट आहे, इथं क्लिक करा. लगेच तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होते आणि तुम्ही अप्लाय करू शकता. डन. काय जागा आहेत सांगा ना राव, सस्पेन्स नका क्रिएट करू. बघा जागा काय आहेत, नीट बघून घ्या. फार कामाचं आहे तुमच्या. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत या जागा सुटलेल्या आहेत. काय बघा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई याच्या मार्फत आहे. आता सध्या तुम्हाला माहिती आहे सगळीकडे एकच वातावरण आहे, शिक्षक भरती. त्यांच्या डोक्यात एकच खटका काय माहिती का, मी झेडपीला प्रेफर देऊ का मनपाला देऊ? मनपाला दिला तर माझी झेडपीत बदली होईल का? पुढं बदलीच होईल का? झेडपीमध्ये बदली न होण्याचा GR आलाय, मग मला रुरल एरियात राहावं लागेल का? मग मला सगम भागात भेटती का, दुर्गम भागात भेटती, साताऱ्याला भेटती का, नगरला भेटती? मनपा टू मनपा बदली होईल का, नपा टू मनपा होईल? हे झंझटी त्यांच्या मागे आहे सध्या. आपल्याला काही नाही आहे. तुम्ही फक्त BSc केमिस्ट्री झालेला आहात आणि तुम्हाला 55% मार्क्स आहेत किंवा B+ ग्रेड आहेत तर तुम्ही ह्या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता. एकदम दाबून पगार पण खूप आहे. बघू काय सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला हे सगम भाग दुर्गम भाग ही झंझटच नाही. तुमची बदली जर झाली कुठं राहायला भेटतं बघा. जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मुंबई ठिकाणी अर्बन एरिया आहे, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूर सगळ्या सिटीमध्येच राहायला भेटणार आहे. बदली हा विषय नाही. आयुष्यात 1-2 वेळेस बदली होईल, झाली तरी काही टेन्शन नाही. कुठं टाका, मला काम करायला काही झंझट नाही. डन. फक्त BSc केमिस्ट्रीचेच लोक अप्लाय करणारे म्हणजे जे MPSCचे मुलं आहे, राज्यसेवेचा अभ्यास करतात, सर तो डेप्टी कलेक्टरचा अभ्यास करतो, तो घेऊन जाईल अजिबात नाही. त्याला BSc केमिस्ट्री लागतंय. जो BSc केमिस्ट्री झालेला असेल तोच अप्लाय करू शकतो. आर्ट्स, इंजिनियर, मेडिकल यांना अप्लायच करता येत नाही. म्हणून BSc केमिस्ट्रीसाठी हे गोल्डन चान्स आहे. बघा काय पोस्ट आहे राव सांगा ना पटकन. बघा पहिली पोस्ट आहे. 4 पोस्ट आहेत आपल्यासाठी BSc केमिस्ट्री झालेला असेल तर. पहिली पोस्ट सगळ्यात भारी, 1 नंबर, वैज्ञानिक सहाय्यक सायंटिफिक असिस्टंट गट क. पगार तर खूप दाबून आहे. S13 लेवलचा पगार आहे, म्हणजे साधारणतः 35,400 ते 1,12,400 एवढा नाही बरं का. याच्यामध्ये HRA त्यानंतर महागाई भत्ता या सगळ्या गोष्टी जर काउंट केल्या तर तुम्हाला एक जनरल आयडिया सांगतो. एका महिन्याला तुम्हाला तुमच्या हातात कट होऊन सगळं तुमच्या हातात 63 ते 64 हजार रुपये पर मंथ पगार भेटणार आहे. त्यामुळे एकदमच भारी. पहिल्याच महिन्यामध्ये ही झंझटच नाही की 3 वर्ष शिक्षण सेवकन अमुकन तमुकन नॉन ग्रँटन भानगडीच नाही. डायरेक्ट पहिल्या महिन्यात 63 ते 64 हजार पगार. जागा पण खूप आले रे, एकूण 54 जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा चान्स सोडू नका बरं का. BSc केमिस्ट्री आणि B+ पेक्षा जास्त किंवा 55% पेक्षा जास्त B+ ग्रेड ॲटलिस्ट पाहिजे. एक पोस्ट कळली एवढीच नाही आहे, आणखी पण आहे. जर तुम्ही तुम्ही दुसरी पोस्ट बघा, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, याला सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट पण म्हणतात. S8 लेवलचा पगार आहे बरं का इथं. S8 म्हणजे 25,500 ते 81,100 म्हणजे लमसम तुमच्या हातात एका महिन्याला ना कमीत कमी 43 ते 44 हजार रुपये भेटणार आहे. एका महिन्याचा पगार आहे. सिटीमध्ये राहायला भेटणार आहे. जागा पण खूप येणार आहोत. 30 जागा आल्या तिथं. पुढं बघा तिसरी पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक भांडार गट क, सिनियर क्लर्क स्टोअरचा. आता तुम्ही क्लर्क म्हटलं का तुमच्या डोक्यात एकच खटका, टायपिंग नाही ना राव आमचं. याला टायपिंग वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे एकदम भारी आहे ना. बघा पगार एवढाच आहे. कोणता? सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट एवढाच पगार इथं पण आहे. सेम आहे. साधारणतः 43-44 हजार रुपये पर मंथ तुम्हाला पगार भेटणार. जागा ना बेटा थोड्याशा कमी आहेत. 5च जागा आहेत तिथं. पण तुमच्या वरच्या 2 पोस्ट एकदम भारी. चौथी पोस्ट आहे बघा, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट.
S7चा थोडासा पगार कमी आहे, पण तरी सांगू का, याच्यामध्ये ना कमीत कमी तुम्हाला पर मंथ एक 36,000च्या आसपास पगार भेटणार आहे. 1,000 रुपये रोज तुम्हाला भेटणार आहे. अर्बन एरिया आहे ना. मग बघा 18 जागा आहेत, चांगल्या आहे. मी तुम्हाला सांगू, जर तुम्हाला एकाच पोस्टला अप्लाय करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ना ही जी जागा आहे ना सायंटिफिक असिस्टंट 54 जागा आहे, दाबून पगार पण खूप आहे, सिटीत राहायला भेटणार आहे. फक्त काय क्रायटेरिया, BSc केमिस्ट्रीच झालेला लागतोय त्यांना. MSc असेल तर आणखी बेस्ट ना, दुधात साखर म्हणजे BSc केमिस्ट्री आणि B+ किंवा 55% असेल 100% अप्लाय करायचं. पण याच्यामध्ये नीट समजून घ्या, कारण तुम्ही जर इथं सोडून दिलं आणि डायरेक्ट जर PDF डाउनलोड करून चेक केली तर तुमचा खूप घोळ होणार आहे. याच्यामध्ये खूप खास खळगे हे नीट आधी समजून घ्या, मग PDF डाउनलोड करा, व्यवस्थित वाचा आणि नक्की अप्लाय करा. बघा पुढं काय आहे बघा. जर तुम्हाला मी तुम्हाला एवढंच सजेशन देईल का, जर तुम्हाला एकच पोस्टसाठी अभ्यास करायचा आहे, निवडायची, तुम्ही कोणती निवडू, मी म्हणेल तुम्ही सायंटिफिक असिस्टंट निवडा. पगार खूप आहे, अर्बन एरियात राहिला आहे ना, भारी आहे की नाही. बाकीचे सगळे मुलं आता बाजूला इंजिनियर मेडिकलवाल्याला अप्लायच नाही करता येणार आहे, तुम्हालाच करायचं आहे ना. इथं बघा नीट, आता ही जी पोस्ट आहे ना सायंटिफिक असिस्टंट, पगार दाबून आहे बरं का, S13, 54 जागा आहेत. काय लागतं क्वालिफिकेशन, काय पात्रता आहे, शैक्षणिक अर्हता काय बघा. विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र BSc केमिस्ट्री पाहिजे, पण दुसऱ्या वर्गात. म्हणजे काय दुसरा वर्ग, म्हणजे SY BSc नाही बरं का, दुसऱ्या वर्गात म्हणजे 55% किंवा B+ पेक्षा. अशा चुका PDF मध्ये त्या भाषेत आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो SY BSc पाहिजे काय. याच्यामध्ये BSc केमिस्ट्री झालेला पाहिजे, B+ ग्रेड किंवा 55% पेक्षा जास्त पाहिजे, तेच लोक इथं अप्लाय करू शकतात. विशेष म्हणजे अनुभव नाही बरं का. तुम्ही म्हणाल मला टीचिंग लागतं का, अमुक काही नाही, एवढं अनुभव नाही लागत, फक्त BSc केमिस्ट्री पाहिजे. आता ना समांतर आरक्षणामार्फत भरपूर ह्या 54 जागाचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. समजा तुम्ही भजक धनगर असाल, NTC मध्ये असाल तर तुम्हाला 2 जागा इथं पण अप्लाय करता येईल. त्याच्यात कसं समांतर हे तर बघूनच घ्या तुम्ही इन डिटेल. पण तुम्हाला या ओपनमध्ये 7 जागा पण आहेत, इथं अप्लाय करता येईल. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर तुम्ही ओपन ऑलरेडीच असता आणि त्या कॅटेगरीमधल्या जर तुम्हाला जागा असतील तर तिथं अप्लाय करता येतं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC झालेला आहात, तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहात, तर व या ठिकाणी तुम्हाला 11 जागा त्या तर आहेत, इथं तर तुम्ही अप्लाय कराच. पण ओपनमधल्या ज्या 20 जागा आहेत ना, इथं पण तुम्ही ऑटोमॅटिकली कन्सिडर करत होतात. म्हणजे तुम्हाला साधारणतः OBC असाल तर तुमच्या वाट्याला साधारणतः 31 जागा येणार आहेत. मग तुम्हाला तर एकच पाहिजे ना, कशाला चान्स सोडता. प्लॅटिनम आहे ना, गोल्डनमध्ये नका घुसू आता. चला हे समजलं तुम्हाला. पुढं बघा, जर तुम्ही इथं फॉर्म भरला, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, 30 जागा आहेत. आता तुम्ही जर BSc केमिस्ट्री ऑलरेडी असाल ना, तर या ठिकाणी तर तुम्हाला फक्त 12वी सायन्स लागतंय, बरोबर. इथं पण सोडू नका ना, मग एवढ्या 30 जागा कशाला सोडताय. अभ्यास तर सेमच आहे, एकच अभ्यास करायचा, वेगळं काही नाही करायचं आहे. मग बघा इथं पण तुम्ही अप्लाय करू शकता. पुढे बघा, तिसरी जागा बघा, तिसरं पद काय, वरिष्ठ लिपिक भांडार गटक, सिनियर क्लर्क स्टोअरच्या. इथं ना मात्र 5 जागा. इथं थोडं विचारपूर्वक घ्या, इथं पण 12वी सायन्सच लागते तुम्हाला, बरोबर. इथं तुम्ही विचारपूर्वक घ्या, 5 जागा आहेत, करायचं का नाही अप्लाय, पण करू शकता, सेमच आहे ना, सिलेबस सेमच आहे. पुढं बघा, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, 18 जागा आहे, फार महत्त्वाचे 18 जागा आहेत. याला ना 10वी लागतं बरं का फक्त, पण याला विज्ञान विषय 10वीला असला पाहिजे तुमचा. 18 जागा, इथं पण तुम्ही अप्लाय करू शकता. मी सांगेल सगळ्यात भारी, जर BSc केमिस्ट्री केलं, ग्रॅज्युएशन केलं ना, मग सायंटिफिक असिस्टंट सोडू नका ना. मी सांगतो ना तुम्हाला याच्यामध्ये काय अभ्यास करायला पाहिजे, काय करायचं, कुठं काय करायचं, सगळं मी सांगणार आहे. पुढं बघा, जर आता तुम्हाला ह्या जागा तर कळल्या, बरोबर, जागा तर कळल्या, पण याच्यासाठी कागदपत्र काय लागतील, काय काय सांगितलेले, काय खास खळगे या पोस्टमध्ये, नीट ते पण समजून घ्या. बघा, पहिली गोष्ट ना, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहता हे प्रमाणपत्र तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या. सर आता टाइम पण कमी असेल तर कसं काढू, टेन्शन नका घेऊ, त्यांनी पर्याय दिलेला आहे. जर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट काढलेलं असेल तर वेल, जर नसेल काढलं तर मात्र तुमच्याकडे जन्म दाखला तरी असेलच ना. मग तू झाला याच्यासाठी सर्टिफिकेट तर असेल ना तुझ्या घरी, कमीत कमी ते जरी असलं तरी सुद्धा चालेल. पण त्याच्यावर कुठेतरी कळलं पाहिजे की ते महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे तुझा. ते जरी नसेल तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल, बरोबर. आता तू BSc केमिस्ट्री झाला म्हणजे शाळा कधीतरी सोडली असेल ना, 10वीला सोडली असेल ना, तर BScचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, पण त्याच्यावर मेन्शन असलं पाहिजे
त्याच्यावर मेन्शन काय असलं पाहिजे का ते महाराष्ट्र म्हणजे तुम्ही ते महाराष्ट्रामध्ये राहताय तुमचा जन्म झाला असं काहीतरी ते क्लिअर झालं पाहिजे. तिन्हीपैकी एक असेल तरी चालेल. या व्यतिरिक्त बघा हे पण फार महत्त्वाचं आहे, उमेदवारांनी अर्ज केला म्हणजे जर तुम्ही अर्ज केला म्हणजे लगेच आता माझा हक्क झालाय म्हणजे आता मला काही झंझटच नाही, आता म्हणजे सिलेक्शन झालं असं होत नाही बरं का. अर्ज केल्यावर परीक्षा आहे ती नीट बघून घ्या. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची, ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या कास्टसाठी जागा आलेल्या असतील, समजा OBC मधून अप्लाय करायचं आहे, NTC मधून, NT, VJ, SC, ST याच्यातून ज्या जागा आलेल्या असतील त्या पण नाही सोडायच्या आणि ओपनसाठी पण क्लेम ठेवायच्या. तर मात्र त्यांनी ते क्लिअर मेन्शन करा फॉर्म भरत असताना की मी ह्या कॅटेगरीचा आहे, पण मेन्शन करत असताना ते तिथं सिलेक्ट करा, पण त्याचबरोबर तुमच्याकडं ते कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. डन. आता बघा ते कास्ट सर्टिफिकेट असेल तर आणखी काय आहे, तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे ज्या कास्टमध्ये ज्या जागा आहेत त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या जागेसाठी तुम्ही क्लेम करू शकता. पण आता जरी कास्ट सर्टिफिकेट असेल आणि तुमचं सिलेक्शन झालं तर नंतर त्यांना तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण द्यावं लागेल. नाहीतर सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी निघत नाही, अशा गोष्टी डोकं लावू नका, डायरेक्ट ओपनमधून फॉर्म भरा. पुन्हा बघा महत्त्वाचं हे तर लागणारच आहे, पण तुमच्याकडे एज्युकेशनल सर्टिफिकेट्स पण लागतील ना तुम्हाला, 10वी 12वी BSc झाल्याचं. कारण BSc जर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे, मार्कशीट नसेल तर मग अप्लायच नाही करता येणार. एवढं सिम्पल आहे त्याचं. पण सर हे सगळं झालं, मला एक सांगा आणखी याच्यामध्ये काही खास खळगे आहेत का, किंवा अभ्यास कसा करायचा सांगतो. याच्यासाठी ना वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा काय का, जर तुम्ही ऑलरेडी BSc केमिस्ट्री झालेला असाल तर तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्तच असाल. असं तर होऊ शकत नाही की तुम्ही BSc केमिस्ट्री झाले 10 वर्षाचे, असं तर नाही ना होणार. आता जरी 18 वर्ष हे किमान आहे पण कमाल वयोमर्यादा आहे. म्हणजे जे ओपनमधून फॉर्म भरतील, फक्त ओपन आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये नाही, त्यांना वयोमर्यादा कमाल 38 आहे. 39 वर्ष झाले ना अजून ठोंब्या अभ्यासच करतोय पेपर देतो, हे तिथं चालत नाही. पुढं जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, EWS मध्ये असाल किंवा तर EWS मध्ये असाल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल तर मग मात्र 38 + 5 43 बरोबर 43 वर्षापर्यंत तो जरी तुमचं वय 43 वर्ष असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. खेळाडू आहे तरी 43 वर्ष आहे. पण याच्यामध्ये ना आणखी पण आहे, जे दिव्यांग आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. एवढे डोकं नका ना लावू, आपण अप्लाय करू शकतो बरोबर. आत्ताच तुम्ही 1-2 वर्षात BSc केमिस्ट्री झालेला असाल, सध्या MSc केमिस्ट्री करताय, अप्लाय करू शकता. याच्यामध्ये एवढं काही शिकण्यासारखं नाही आहे. पण सर आता सगळ्यात महत्त्वाचं, मला ना आता सायंटिफिक असिस्टंट व्हायचं आहे, भारी भारी जागा आहेत, पगार पण भरपूर आहे, अर्बन एरियात राहायचं आहे, रुरल एरियात मला आवडत नाही, तर तुमच्यासाठी तो एकदमच छान जागा आहे. बाकीचे MPSC करणारे मला खूप फाईट आहे हे डोक्यातून काढून टाका. मात्र आता जर BSc केमिस्ट्री झाले, आत्तापासून अभ्यासाला सुरुवात तुम्ही नक्की करू शकता. पण अभ्यास करू काय सर ते सांगणार आहोत. बघा जर तुम्ही वैज्ञानिक सहाय्यकसाठी जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट गट क साठी 63-64 हजार पर मंथ जर तुम्हाला पाहिजे, तुम्हाला जर ती एक जागा पाहिजे ना, तुम्हाला सांगतो तुम्हाला 100 प्रश्न विचारणार आहेत ते 200 मार्काला आणि 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, काहीच नाही. ऑब्जेक्टिव्ह हे निगेटिव्ह मार्किंग नाही, काही नाही. 90 तुम्हाला 90 मिनिटं देणार आहेत ते, 1.5 तास बरोबर ना, साधारणतः 1.5 तासामध्ये फक्त 100 प्रश्न सोडवायचे. कोणते असतील सर 100 प्रश्न ते पण बघून घ्या. जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंटसाठी जर अप्लाय करणार असाल, BSc केमिस्ट्री झालेला आहात, तर तुम्हाला 90 मिनिटं भेटणार आहेत. 90 मिनिटामध्ये 200 मार्काचे 100 प्रश्न असणार आहेत. 90 मिनिटं 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला 200 मार्क. कळलं इथपर्यंत? बघा हे 100 प्रश्न जे असणार ना, तर हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये डिव्हाइड केलेले त्यांनी. 5 टप्पे आहेत बघा. पहिला मराठी हा विषय तुम्हाला आहे, एकदमच चिरकुट क्वेश्चन आहेत बरं का. लगेच मराठी म्हणजे लगेचच संधी सोडवा आणि त्याच्यातलं एकदमच डीप. राज्यसेवा कंबाईनचे जे प्रश्न असतात फार हाय लेवलचे असतात, तुम्हाला असे प्रश्न विचारले जात नाही. एकदम सरळ सोपे प्रश्न असतात. काय करायचं मी सांगणार आहे. 15 प्रश्न मराठीचे असणार आहेत 30 मार्कला. डन. दुसरं बघा इंग्रजीचे म्हणजे काय स्पेलिंग असतील, व्याकरण असेल, काय ते बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगेल त्यानंतर. याचे 15 प्रश्न आहेत 30 मार्कला आहेत. झाले 30. आता इथं बघा 30 प्रश्न झाले 60 मार्क तर झाले. पुढचा आहे सामान्य ज्ञान म्हणजे GK GS म्हणजे ठळक घडामोडी, चालू घडामोडी, याच्यावर ते 15 प्रश्न विचारतील 30 मार्कला.
पुढचा आहे बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणी याच्यात अंकगणित नाही बरं का, म्हणजे इतका काळ काम वेग वगैरे ह्या गोष्टी नाही. एक रेल्वे इकडून गेली तिकडे गेली, नंतर एक टाकी आहे, नळ आहे, मग किती टाकीतून पाणी गेलं ह्या गोष्टी इथं नाही आहे. एकदम एकदम सरळ प्रश्न विचारले जाते. म्हणजे जसं का रमेश सरळ गेला 1 किलोमीटर, नंतर डावीकडे वळाला अर्धा किलोमीटर, नंतर परत सरळ 5 किलोमीटर गेला, आता तो कोणत्या दिशेला आहे, मूळ स्थानापासून किती. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. साधारणतः 15 प्रश्न आहेत आणि 30 मार्क आहेत बरं का. म्हणजे इथं झाले 60 प्रश्न आणि इथं किती झाले 120 मार्क. सगळ्यात महत्त्वाचं हे तर तुम्ही पटकन करू शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे BSc केमिस्ट्री झाल्याचा. इथं 5 40 प्रश्न आहेत बरं का. कशावर? जर तुम्ही विज्ञान शाखेतील आहात ना, म्हणजे BSc केमिस्ट्री केलं, या केमिस्ट्रीवर आणि थोडेसे प्रश्न फॉरेन्सिक सायन्सवर, असे मिळून तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत 80 मार्काचे. सगळ्यात जो बेनिफिशियल फॅक्टर आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क मिळवून देईल तर BScचं. तुम्ही BSc झाले ना, कॉपी करून थोडेच झाले, अभ्यास केलाच ना तुम्ही थोडाफार. एकदमच डेंजर क्वेश्चन नाही विचारणार की समजा अमुक याच्यामध्ये काय झालं होतं. एक नॉर्मल क्वेश्चन्स तिथे विचारले जाते. पेरियोडिक टेबलमध्ये किती एलिमेंट्स आहेत, त्याच्यापैकी कोणता मेटल आहे, असे नॉर्मल क्वेश्चन्स इथं विचारले जातील. एकदमच तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम विचारतील असं काही नाही. सांगा हॉफमन रिअरेंजमेंट आणि व्हॉट इज डिग्रेडेशन, असे काही क्वेश्चन इथं इन डिटेल विचारलं जात नाही. सर मला आता प्रश्न कळले, 100 प्रश्न 90 मिनटं आणि 200 मार्काचा आहे, माझं केमिस्ट्रीचे 40 क्वेश्चन येणार आहेत. पण मग बाकी तुम्ही काय करू? काय करायचं नाही, तुला डोकं नाही लावायचं. तुझं सगळा भार मी घेणार आहे. मी स्वतः केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, एका सिनियर कॉलेजला मी टीचिंग करतो. 10-12 वर्ष मला झालीत. मला माहिती आहे काय मी ऑलरेडी याच्याबद्दल सगळं उकळून पेलो आहे. एकदम भारी पोस्ट आहे, चान्स सोडू नका. तुम्हाला काय करायचं आहे, कुठंही जायचं नाही आहे, आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेच तुम्हाला याच्यावर सगळे व्हिडिओज प्रोव्हाइड केले जातील. सगळं मी तुम्हाला इथं कंटेंट देईल. तुम्हाला फक्त वेळ लावायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि पेपर द्यायचा. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. पण आता मला कळलं तुम्ही सगळं शिकवणार आहे आणि मी फॉर्म भरणार आहे, पण डेट काय असेल, काय करायचं, मला आणखीन डिटेल सांगा ना. ते तर मी ऑलरेडी तुम्हाला सायंटिफिक असिस्टंटची मी स्वतःच यूट्यूबवर सगळं शिकवणार आहे. केमिस्ट्री पण शिकवणार आहे, मराठी, इंग्लिश, GS, GK सगळ्या गोष्टी मी तिथं घेणारच आहे. पण ज्यांना बाकीच्या पोस्टला अप्लाय करायचं आहे, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक किंवा वरिष्ठ लिपिक, भांडार लिपिक, ह्या ज्या 2 पोस्ट आहे ना, तुम्हाला सांगतो इथं पण बघा ना, मराठी आहे, इंग्लिश आहे, GS, GK आहे, बौद्धिक चाचणी आहे. म्हणजे जे सायंटिफिक असिस्टंटसाठी तुम्ही अभ्यास केलता तो इथं पण अप्लाय होईल की नाही. आणि तुम्ही जो केमिस्ट्रीचा अभ्यास करणार आहे ना, तो इथं पण अप्लाय होईल. फक्त तिथं तुम्हाला थोडंसं BSc लेवलचं विचारतील, इथं 12th लेवलचं विचारतील, नॉर्मल कॉन्सेप्ट विचारतील. म्हणजे तुमचा तो अभ्यास करता करता हा पण होईल, हो की नाही. मग ॲट अ टाईम तुम्ही सगळ्या पोस्ट भरू शकता. आता जर तुम्ही कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी जर अप्लाय केलं तर इथं पण तेच आहे बघा, मराठी, इंग्रजी, GS, GK, बौद्धिक चाचणी आणि विज्ञान शाखेत विज्ञान असलेलं 10वीच्या लेवलचं आहे नाही. मग नॉर्मल विज्ञानचे प्रश्न 40 प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम 4 पोस्टला तुम्ही हात घालवू शकता. 4 पैकी 1 तर तुमच्या पदरात पडेल. मी म्हणेल सायंटिफिक असिस्टंटलाच डोकं लावा जास्त. आता पुढं बघा, मला कळलं, मला अभ्यास पण करायचा आणि मी फॉर्म पण भरणार आहे. सर पण परीक्षा कशी असणार आहे बघा, परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. IBPS TCSच घेणार आहेत. एकदम नॉर्मल क्वेश्चन जे तलाठी घेतले होते, ज्या कंपन्या आता सरळ सेवा आपल्याला माहिती आहे IBPS किंवा TCS या कंपन्याच घेतात, तेच घेणार आहेत. प्रत्येकाला काय होणार आहे, वेगवेगळे सत्र असतील. प्रत्येक एका सत्रासाठी 1 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन जे आहेत तर त्या एका सत्रासाठी सगळ्यांना तेच असेल. असे वेगवेगळे सत्र होणार आहे. सकाळी होतील, दुपारी होतील, 4-5 दिवस काय एक्झाम चालेल, जे किती फॉर्म आले याच्यावरून. आणि त्याच्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं. एकदम छान व्यवस्थित रिझल्ट भेटतो. काही टेन्शन घेऊ नका. लोक म्हणतात घोळ झाला, अमुक झालं, तिकडं निगेटिव्ह गोष्टीकडे पाहू नका. आपल्याला एकच पोस्ट पाहिजे ना, नक्की भेटेल. आता इथं कॉम्प्युटर टेस्ट होणार आहे. 100 क्लिक तुम्हाला करून यायचे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. 100 क्लिक मारून यायचे फक्त, पण व्यवस्थित अभ्यास करून मारा. डायरेक्ट गेले 5 मिनिटात 100 क्लिक केले, आले घरीच राहा, अशी कंडिशन निर्माण होईल बरं का. चला पुढं बघा. आता याच्यासाठी फी किती बघा. जर ओपन कॅटेगरी असेल तर मात्र दाबून फी आहे 1000 रुपये. 1000 रुपये. IBPS TCS आपण पाहिलेलं आहे तलाठी भरतीमध्ये 1000 फी आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल किंवा दिव्यांग असाल, तुमच्यासाठी ना 900 रुपये फी आहे. 100 रुपये डिस्काउंट आहे. 100 रुपयाचे झेरॉक्स मारायला उपयोगी येतील. एवढं आहे, भरावेच लागतील. आपल्याला जर पोस्ट पाहिजे तर एवढं करावं लागेल. पुढं बघा,
आता अर्ज करायचा आहे, मी ठरवलं मला ही पोस्ट पाहिजे सर, मला कळलंय तुम्ही शिकवणार आहात, फक्त काय यूट्यूब चॅनलला, दुसरीकडे कुठं इकडं जाय तिकडं जाय इकडं पैसे पाठवाय झंझट नाही आहे आपल्याकडं. यूट्यूब चॅनल फक्त व्यवस्थित सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आला लगेच अभ्यास करा. थोडेफार पुस्तकं वगैरे काय लागतील मी तुम्हाला ते पुढच्या लेक्चरमध्ये सगळं डिटेल सांगणार आहे. आता मी ठरवलंय सर मला अभ्यास करायचा आहे आणि अर्ज करायचा आहे. कुठं करायचा? 1 नंबरच्याच मी साईट सांगितलेली, त्या साईटवर जाऊन क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. पण तुम्हाला अर्ज करायचा कालावधी हा 6 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 आहे. पण जर तुम्ही 27 फेब्रुवारीला जागे झाले आणि फॉर्म भरला तर तुम्हाला 1 दिवस पैसे भरण्यासाठी त्यांनी 1 दिवस वाढून दिलेला आहे. एवढी झंझट घालू नका, लवकर फॉर्म भरा. सिटी पण सिंपल आहे. तुमच्या आसपासच्या सिटी सगळ्या ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं ना अगोदर एवढ्या सिटीत राहायला भेटेल, सगळ्या त्या सिटीमध्ये त्यांनी सेंटर दिलेले आहेत. 3 सेंटर निवडायचे, जे बेस्ट आहे ते 1 नंबरला निवडा, तिथंच तुमचा पेपर होईल. इतका सिंपल सरळ आहे. चान्स सोडू नका बरं का, हा प्लॅटिनम चान्स आहे. सेशन जर आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.